हॅलो एव्हरीवन, आज आपण करणार आहोत सगळ्यांना आवडणारी पावभाजी. इकडे सगळं पावभाजीचं साहित्य दिलं आहे. हे सगळं साहित्य कुकरमध्ये टाकायचं आणि उकडून घ्यायचं. इथे मी सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकते. इथे मी 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्यानंतर कांदा टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. त्यानंतर एक कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलं. तेल छान गरम होऊन दिलं. तेल एकदा गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकला. कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत परतला. त्यानंतर कांदा टोमॅटोची प्युरी केलेली टाकली. लसणाची पेस्ट टाकली. पावभाजी मसाला, काश्मीरी लाल तिखट हे सगळं टाकून मी छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपण मॅश केलेली भाजी त्यामध्ये टाकली आणि छान एकत्र करून घेतलं. एकदा हे सगळं मिक्स करून झालं की त्यामध्ये पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि या पावभाजीला छान उकळी आणून द्यायची. इथे मी एक स्टीमर घेतला आहे. स्टीमरमध्ये मी पावभाजीचे पाव ठेवलेत. जेव्हा खूप लोक ॲट अ टाईम जेवायला असतील तेव्हा स्टीमरचा वापर करून बघा. इथे पावभाजी खायला रेडी आहे. एन्जॉय.